महिला शक्ती एक मोठ्या प्रमाणावर कायम तुमच्या सोबत पाहायला मिळते. मला असं वाटतं तुमचे महिला मेळावे प्रचंड हिट असतात. मोठ्या संख्येने लोक खरं तर त्या मेळाव्यांना जात असतात. महिलांचा सहभाग फार मोठा नोंदवला जातो तिथं. तर महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर तुमच्याशी कशा जोडल्या गेल्या, ही नाळ कशी जुळली? बघा, माझं ऑफिस 24/7 चालू असतं आणि मला छोटा कार्यकर्ता पण रात्री अपरात्री कधीही फोन करू शकतो. कुठलीही महिला ही थेट माझ्या घरी येऊ शकते. कुठलाही माझा मतदार हा माझ्या ऑफिसला भेटू शकतो आणि त्यामुळे स्त्रीचं एका स्त्रीबरोबर बॉन्डिंग हे फार लवकर बनतं. तिच्या काही अडचणी असतील तर त्या आपण जेवढ्या लवकर सॉल्व करू शकतो तोपर्यंत ती पुरुषांपर्यंत बोलत नाही आहे. आणि खास करून माझ्या मतदारसंघात हा OBC डॉमिनेटेड एरिया आहे. मग त्या कोळी भगिनी असतील, आगरी भगिनी असतील, ह्यांच्याशी संपर्क करणं, मच्छीमारांचे प्रश्न मांडणं. आणि मला एक आज आनंद होतोय की मुंबईतलं पहिलं सीमांकन हे दहिसरमध्ये झालं. म्हणजे दहिसर गावठण असेल, दहिसर कांदरपाडा असेल, एकसर तळेपखाडी असेल, ठाकूर पखाडी असेल, कोळीवाडा असेल, ह्या सगळ्यांचं सीमांकन मी करून घेतलं. त्यामुळे जे काही गावकऱ्यातली लोक आहेत, म्हणजे बाहेर कधी कधी वाईट पण वाटतं की जो भूमिपुत्र आहे, ह्या भूमिपुत्राने जर घर बांधायचं ठरवलं तर त्याला अनेक कायदे आहेत. खरं, पण अतिक्रमण करणाऱ्यांना कायद्याची सूट आहे. आणि ह्याच्यातून आपण महिलांशी जोडल्या गेल्या. लक्षवेधीच्या माध्यमातून तुम्ही अनेकदा प्रश्न विचारताना आम्ही पाहिलेलं आहे. पुढे जाऊन हे प्रश्न खरंच ताई सुटतात का आणि कसं होतं? प्रश्न 100% सुटतात. आपला पाठपुरवठा असायला पाहिजे. म्हणजे माझी लक्षवेधी लावली म्हणून लक्षवेधीला ज्या मंत्री महोदयाने सभागृहामध्ये उत्तर दिलं असेल त्याचा पुढे पाठपुरावा करणं हे आपल्या हातात आहे. आणि जर त्यांनी अधिवेशनामध्ये दिलेलं वचन पाळलं नाही तर त्याच्यासाठी परत आपण पत्रव्यवहार करणं, त्या प्रशासनाशी हाताशी धरणं, काम करणं. उदाहरणार्थ की एअरपोर्ट अथॉरिटीचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातूनच सुटला. त्याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांचा विषय खूप मोठा होता. आणि ह्या भटक्या कुत्र्यांचा विषयामध्ये मी लक्षवेधी लावली होती. आणि आज मला आनंद होते की मी लक्षवेधीनंतर पाठपुरवठा केला आणि आज मुंबई महानगरपालिकेला 2.25 एकर जागा मी मालवणी येथे तहसीलदार, कलेक्टर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून डॉग शेल्टर बनवलेला आज प्रस्ताव हा माझा आता बावनकुळे साहेबांकडे, शासनाकडे पोचलेला आहे. म्हणजे पाठपुरवठा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि राजकारणात जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही रथाच्या विकासाची 2 चाकं आहेत. त्यामुळे प्रशासनाकडे आपण काम करत असताना आम्ही लोकप्रतिनिधी हा अहम नसायला पाहिजे. प्रशासन तुम्हाला खूप काही शिकवतं, बरोबर आहे, आणि प्रशासन तुम्हाला खाली सुद्धा पाडतं. त्यामुळे राजकारणामध्ये पुढे यायचं असेल तर एक तर तुमचं मतदाराशी नाळ चांगली असायला पाहिजे, कार्यकर्त्याशी तुमचे संबंध चांगले असायला पाहिजे, प्रशासनाशी तुमचे संबंध चांगले असायला पाहिजे आणि नेतृत्वावर विश्वास पाहिजे. तर तुम्ही राजकारणात टिकू शकता.